सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि गृह उपयोगी संच वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे। यात बांधकाम कामगारांकडून 1000 ते 1500 पैसे घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात 2 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे। यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेला बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते। म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज, सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी सराटे, बहुजन पॅंथर सेनेचे गणेश बोड्डू, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। शासन व प्रशासनाकडून होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व बांधकाम कामगारांची पिळवणूक व लूट थांबवण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांना बांधकाम कामगार शिबिरे व टोकन वाटप पद्धत बंद करण्याचे निवेदन दिले, परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही। म्हणून दिनांक 7 ऑक्टोबर 2024 सोमवारी विष्णू कारंपुरी महाराज, बालाजी सराटे, गणेश बोड्डू, अंगद जाधव, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता संयुक्त कामगार आघाडी आंदोलनात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, गणेश बोड्डू, बालाजी सराटे, सुहेल शेख, वैशाली बनसोडे यांनी शासनाविरुद्ध भ्रष्टाचाराची जोरदार प्रहार केला आणि बांधकाम कामगारांना न्याय न देणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीला त्यांची जागा दाखवू असे जाहीर केले। या प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, गणेश बोड्डू, बालाजी सराटे, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्धनग्न आंदोलनात रेखा आडके, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा, विठ्ठल कोऱ्हाडकर, शिवा डोकळे, गणेश मंता, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, ओंकार चराटे, आदित्य भोसले, पवन कोळी, दत्ता कलाटे, प्रशांत जक्का, लहू गायकवाड, जयजीत देवकते, विनय बुड्डू, सुहेल जहागीरदार, सपना गदघाटे, दीपक दुधाळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। कामगार आयुक्त, कामगार आयुक्त, कामगार मंत्री, कामगार मंत्री, अरे मुख्यमंत्री, अरे मुख्यमंत्री, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। अरे कोण म्हणतंय करणार नाही, अरे कोण म्हणतंय करणार नाही, जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। धिक्कार असो, धिक्कार असो, सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। सोलापुर छोड़ो, सोलापुर छोड़ो, कामगार आयुक्त सोलापुर छोड़ो, चले जाओ, चले जाओ, कामगार आयुक्त चले जाओ। आयुक्ताचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, आयुक्ताचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय। कामगार मंत्री, हाय हाय, कामगार मंत्री, कामगार एकजुटीचा, सहाय्यक कामगार आयुक्तांचा, सहाय्यक कामगार आयुक्तांचा। सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा, सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत। 28 योजना आहेत। त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान, मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला। या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं। त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले। तरी देखील आता नवीन 3-4 महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांड्याचं किट दिलं जातं, घरगुती गृहवस्तू भांड्याचं किट दिलं जातं। त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज बोरामणीकर, वैभव अशा प्रकारचे 2 आहेत, पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त। या दोघांनी मिळून कामगारांना 2-2 हजार रुपये, 1500 रुपये टोकन दिलं जातं। आणि प्रामुख्यानं सोलापूरमध्ये 2 लाख कामगारांची नोंदणी झाली। आले कुठून 2 लाख कामगार? जर तुम्ही नोंदणी केला असाल, जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत। किट आहे 5-6 हजारचं, त्याला किंमत दाखवलं तर 10,500 रुपयाचं 5,000 रुपये मध्ये गाळा मारला जातो।
आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे, भांडी वाटलं पाहिजे, इतर साहित्य वाटलं पाहिजे, पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो. असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी 5 संघाने एकत्र वज्रमूठ बांधली. यामध्ये सह्याद्री कामगार संघटना, संघर्ष कामगार संघटना, दलित पॅंथर सेना संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बांधला. जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला, दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही, पिळवणूक बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही. आणि जोपर्यंत इथे न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार. अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धा नग्न केलं. शासन बघा, दुसरीकडे लाडकी बहिणीला देतात, भावाला लग्न करता, अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आहे. आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकारच्या हातात आहे. पण त्या अगोदर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा वेळ प्रकारे आला तर काढणार आहोत. आमच्या महिला अशा करणार आहोत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो. आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास, हे सुद्धा इथं भांडीतच दिलं पाहिजे अशा प्रकारे मागणी करतो. आज सहाय्यक कामगार आयुक्ताचा आज आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध करतो. आज भारतीय राज्यघटनेला काळीमा फासण्याचं काम आज ही बांधकाम ठेकेदार मफतलाल कंपनी, त्याचे ठेकेदार आणि सहाय्यक आयुक्त कामगारांनी केलेला आहे. आज बांधकाम कामगार हा खालच्या वर्गातला एक कनिष्ठ कामगार असून आज 200-300 रुपयावर काम करणारा हा मजूर, या मजुराचं 2-2, 3-3 हजार रुपये मनमानी पद्धतीने घेऊन टोकन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. या कंपनीचा भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आज या आम्ही कृती समितीचं आंदोलन मागे घेणार नाहीत आणि संबंधितावरती आदेश जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत ही अर्धनग्न आंदोलन ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल. आज मोठ्या प्रमाणात शासकीय शिबिराचं नाव घेऊन आज मोठ्या प्रमाणात मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शिबिरं घेतली ती. आज सहाय्यक सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेबांना विचारलं असता फाईल दाखवली की सगळं त्यामध्ये राजकीय पुढाऱ्याची सगळ्या फायली, सगळ्या पत्र जे आहेत पत्र व्यवहार सगळ्या राजकीय पुढारीला शिबिरं दिलेली आहेत. मात्र आज संघटनेनं 6 महिने, आज माझ्याकडे प्रूफ आहेत, 6 महिने संघटनेनं पत्र देऊन त्या संघटनेला एकही शिबिर न देता आज सहाय्यक कामगार आयुक्त मनमानी घेऊन आज भाजप सारख्या मोठ्या पक्षाला आणि त्याच्या पुढाऱ्याला पाठीशी घालून आज त्यांची पोटं मोठी करून इलेक्शन मध्ये अशा प्रकारचं राजकारण आम्ही कृती समिती चालू देणार नाही. आणि जोपर्यंत बांधकाम कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे असंच अर्धनग्न या कार्यालयात नग्न आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही सर्वांच्या मते आम्ही देण्यात येत आहेत. जय भीम, जय लाल. ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो, कुठलीही वस्तू कुठल्याही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो. तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त असतात. असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदारांशी हातमिळवणी करून 1000 ते 1500 रुपयामध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं. ही किती दुर्दैवाची शोकांतिकाचा विषय. तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची, शिबिरे द्यायची, आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत. तसेच जे टोकन संच आहे त्याचं टोकन जे काय प्रक्रिया आहे ही या कार्यालयातून दिली पाहिजे. ह्यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या गेल्या 32-35 वर्षापासून संघटना आहेत. ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ध नग्न झालेलो आहोत. तर याचा विचार सरकारने करावा आणि याच्यावरती पायबंदी आणावी. टोकन पद्धत बंद झाली पाहिजे. टोकन देण्यासाठी 1000 ते 1500, 2000 रुपये टोकन ऑफिसमध्ये घेतले जातात. ते टोकन लोकांना फ्री मिळाले पाहिजेत.
आणि लोकांचे कामगार कार्ड घेण्यासाठी त्यांना दिवसभर इथं ऑफिसमध्ये थांबावं लागते. दररोज 250 लोकांचे कार्ड काढले जातात. मग हे लोक काय करतात ऑफिसमध्ये बसून? 250 लोक इथे येऊन काम बुडवून इथे येणार, त्यांची लहान बाळं घेऊन येणार. त्यांच्यावर अन्याय होतो, तो अन्याय दूर झाला पाहिजे. आणि लोकांना वर्ष झालं पेट्या बंद आहेत, पेट्या का वाटप होत नाहीत? पेट्या वाटप झाल्या पाहिजे. लोकांचे साहित्य कुठे ठेवावं त्यांनी? कामगारावर खूप अन्याय होत आहे. गोरगरीब लहान बाळं घेऊन लोक कामं करत आहेत. त्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आयुक्त कामगार कार्यालय डोळे झाक करत आहे. इथे अन्याय खूप होत आहे, भ्रष्टाचार होत आहे. तो भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. नाहीतर उद्या मी मुख्यमंत्र्यांच्या समोर हे विषय सगळे मांडणार आहे. हे आज निवेदन मी देत आहे त्यांना.